मित्रांनो, महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकीय इतिहासात अशा काही सभा झाल्यात ज्यांनी सत्तेचं समीकरण तर बदललीच, पण अनेक नव्या संघर्षांनाही जन्म दिला. असाच एक ऐतिहासिक दिवस होता 5 ऑगस्ट 1999. जागा होती पुणे जिल्ह्यातील भोर. नेहमी जास्त पाऊस पडणारा तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भोरमध्ये त्या दिवशीही मुसळधार पाऊस पडत होता. 13 एकरचे मैदान तब्बल लाखभर लोकांच्या गर्दीने ओसंडून वाहत होते. पाऊस पडत असतानाही लोकांचा उत्साहात अजिबात घट नव्हती. डोक्यावर छत्र्या आणि अंगावर प्लास्टिकचे खोळ घेऊन लोक तासनतास थांबले होते. विशेष म्हणजे त्या प्लास्टिकच्या खोळवरही काँग्रेसचा पंजा हे चिन्ह छापले होते. ही गर्दी जितकी मोठी होती तितकंच त्या सभेचं कारणही खास होतं. काँग्रेस पक्षाची संपूर्ण सूत्रे नुकतीच हाती घेतलेल्या सोनिया गांधींची महाराष्ट्रातील ही पहिलीच जाहीर सभा होती. त्याहूनही मोठी गोष्ट म्हणजे परदेशी नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून काँग्रेसमधून नुकतेच बाहेर पडलेले आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करणारे शरद पवार हे सोनिया गांधींचे मुख्य टार्गेट होते. शरद पवारांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात जाऊन थेट आव्हान देण्याचा मोठा प्लॅन सोनिया गांधींनी आखला होता. इतकंच नाही तर महाराष्ट्राच्या जनतेशीही थेट नातं जोडण्यासाठी सोनिया गांधी चक्क नऊवारी साडी नेसून या सभेत आले होते. पण राजकारणाचा खेळ मोठा अजब असतो. ज्या नेत्याच्या प्रचारासाठी सोनिया गांधींनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली तोच दिग्गज नेता या निवडणुकीत पराभूत झाला. एका बाजूला त्या नेत्याच्या मुख्यमंत्री पदाचे स्वप्न भंगले, तर दुसऱ्या बाजूला सोनिया गांधींचा शरद पवारांना त्यांच्याच होम ग्राउंडवर मात देण्याचा प्लॅन पूर्णपणे फसला. तो ऐतिहासिक दिवस नेमका कसा होता? सोनिया गांधींच्या भोरमधील त्या पहिल्या सभेत काय घडलं आणि सोनिया गांधींची सभा होऊ नये पराभूत झालेला तो बडा काँग्रेस नेता कोण होता, हेच आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे समजून घेणार आहोत. नमस्कार, मी रोनक. तुम्ही पाहताय अनफिल्टर्ड महाराष्ट्र. हा इतिहास समजून घेण्यासाठी आपल्याला आधी 1999च्या काळात जावं लागेल. केंद्रामध्ये भाजपीय सरकार कोसळत होते आणि देश पुन्हा निवडणुकीला समोर जात होता. याच काळात काँग्रेसमध्ये एक मोठं वादळ निर्माण झालं. सोनिया गांधी यांनी काँग्रेसचे नेतृत्व करावे अशी पक्षात मागणी झाली. मात्र शरद पवार, पी.ए. संगमा आणि तारिक अनवर या 3 ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांच्या परदेशी मूळ असण्याच्या मुद्द्यावर जाहीर आक्षेप घेतला. या वादामुळे शरद पवारांची काँग्रेसमधून हकलपट्टी करण्यात आली. पवारांनी 10 जून 1999 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्रात काँग्रेसचे 2 तुकडे झाले होते. अशा गरम राजकीय वातावरणात 1999च्या लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुका एकत्र जाहीर झाल्या. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर शरद पवारांनी पश्चिम महाराष्ट्रात आपली ताकद लावली होती. बारामती लोकसभा मतदारसंघात पवारांचा सर्वात मजबूत बालेकिल्ला होता. सोनिया गांधींना हे पक्क ठाऊक होतं की जर पवारांना रोखायचं असेल तर त्यांच्याच हद्दीत जाऊन थेट आव्हान द्यावे लागेल. म्हणूनच सोनिया गांधींनी आपल्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली. या दौऱ्याची सुरुवात थेट पुणे जिल्ह्यातील भोरमधून करायचं ठरलं. भोर हा काँग्रेसचा पारंपरिक गड होता आणि बारामतीच्या अगदी शेजारी असल्याने तिथून पश्चिम महाराष्ट्राला कडक राजकीय संदेश देणे एकदम सोपे होते. 5 ऑगस्ट 1999चा तो दिवस भोरच्या जनतेसाठी खरोखरच अविस्मरणीय ठरला. भोरमध्ये नेहमीप्रमाणे पावसाची संतधार सुरू होतीच. संपूर्ण सभेचे मैदान चिखलमय झाले होते. मात्र सोनिया गांधींना पाहण्यासाठी लाखो लोक गोळा झाले होते. दुपारच्या सुमारास सोनिया गांधी मंचावर आल्या. पण त्या दिवशी लोकांनी सोनिया गांधींचा पेहराव पाहून आश्चर्य व्यक्त केलं. सोनिया गांधींनी महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आदर राखत आणि येथील महिलांशी भावनिक नातं जोडण्यासाठी चक्क अस्सल नऊवारी साडी नेसली होती. डोक्यावर पदर घेतला होता आणि कपाळावर कुंकू लावले होते. एका परदेशी नेत्याला अशा मराठमोळ्या रूपात पाहून भोरमधील महिला भावूक झाल्या होत्या. सोनिया गांधींनी भाषणाची सुरुवातही मराठीतून केली. त्यांनी आपल्या भाषणात शरद पवारांवर थेट आणि तीक्ष्ण शब्दात हल्ला चढवला. 1999च्या या निवडणुकीत जर काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं असतं तर या राज्याच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत अनंतराव थोपटे यांचे नाव सर्वात पुढे होते. सोनिया गांधी यांच्या भक्कम पाठिंबामुळे थोपटे यांचा विजय आणि त्यांचं मुख्यमंत्रीपद अगदी निश्चित मानले जात होते. मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. सोनिया गांधींची ती लाखभराची सभा होऊ नये. जेव्हा निवडणुकीचा निकाल आला तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला. भोरच्या जनतेने आपले दिग्गज आमदार अनंतराव थोपटे यांना पराभूत केले होते. या पराभवामागे 3 प्रमुख कारणे होती. पहिलं कारण म्हणजे शरद पवारांची रणनीती. थोपटे जर निवडून आले तर ते मुख्यमंत्री बनतील आणि पश्चिम महाराष्ट्रातून पवारांचे वर्चस्व संपेल. त्यामुळे पवारांनी भोर मतदारसंघात विशेष लक्ष घातले. त्यांनी थोपटेच्या विरोधात शिवसेना भाजप युतीचे उमेदवार काशीनाथराव खुटवड यांना पडद्यामागून छुपी ताकद दिली. दुसरे कारण म्हणजे अनंतराव थोपटे हे भोरमध्ये 25 वर्षांहूनही अधिक काळ सत्तेत असल्याने त्यांच्या विरोधात एक सुप्त नाराजी तयार झाली होती. आणि तिसरं कारण म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील अंतर्गत लढतीमुळे काँग्रेसची पारंपरिक मते विभागली गेली, ज्याचा थेट फायदा युतीला झाला. परिणाम काशीनाथराव खुटवड यांनी अनंतराव थोपटे यांचा पराभव केला. या पराभवामुळे सोनिया गांधींच्या पवारांना रोखण्याचा प्लॅन तर फसलाच, पण सोबतच स्वतःला पब्लिक लीडर म्हणून प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नालाही मोठा धक्का बसला. मात्र राजकारणाचा खेळ बघा कसा असतो. 1999च्या या निवडणुकीत कोणालाच स्पष्ट बहुमत मिळाले नाही.
त्यामुळे ज्या शरद पवारांना हरवण्यासाठी सोनिया गांधी भोरमध्ये आल्या होत्या आणि ज्या सोनिया गांधींवर टीका करून पवारांनी वेगळा पक्ष निर्माण केला होता, शेवटी महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी त्याच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एकत्र यावंच लागले आणि विलासराव देशमुख राज्याचे मुख्यमंत्री झाले. 5 ऑगस्ट 1999चा तो दिवस आजही भोरच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेलाय. मुसळधार पावसात नऊवारी साडी नेसून आलेल्या सोनिया गांधी आणि त्यांच्या स्वागतासाठी उभे राहिलेले लाखो लोक हे दृश्य भोरमधील लोक कधीही विसरू नाही शकत. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, जर 1999 मध्ये जर अनंतराव थोपटे भोरमधून निवडून आले असते तर आज महाराष्ट्राचे राजकारण काही वेगळे असते का? तुमचे आठवणी आणि विचार आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.